10वी गेल्यानंतर 11वीत गेल्यानंतर 12वी किती किती त्रास समाज सुद्धा कसा BSc पार्ट म्हणतात. मला खामगावमध्ये ठेवण्यात आलं. खामगावमध्ये आमचे मित्र होते. त्या मित्राच्या खोलीवर पॅरासाईट म्हणलं मला फी देता येत नव्हतं. तो पॅरासाईट लागल्यामुळे त्यांचे कपडे धुवायचे, त्यांच्या गाद्या टाकायच्या, चादरा धुवायच्या, त्यांना चहा करून द्यायचे, हे सगळं कामं करणं पडलं. हे का सांगतो मी की तुमच्या मुलांना तक्रार करायचा आता टाईम नाही, कारण कोणीच तक्रार करत नाही. आणि तक्राराची वेळ आली तरी ते ऐकून घ्या. कारण हे तिथे करत असताना तिथे त्या घर मालकाचे 2 म्हशी होते. त्याला समजलं की फुकट राहतो म्हणून म्हशी झालं. म्हशी धुत होतो मी सकाळी शाळेत जायचो. मी MD झाल्यानंतर त्याला भेटायला गेलो की मी तो श्रीमंतराव MD झाला. त्यामुळे कष्ट करून जे काही तयार होतो सार जीवनात होतो तो सार सोन्यासारखा असतो. आज सोनं कुठे मातीत टाकलं, खेरात टाकलं, कुठे म्हणजे किंमत कमी होत नाही. आणि प्रत्येकाने सोनं व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा असते. आणि ती सोनं प्रत्येक आई वडील करू शकते. आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांनी मुलाला त्रास देऊ नका. आपण आज सुधारायचं आहे. वडील हे मुलं हे देवाघरची फुलं आहे. तसंच ठेवा त्यांना. तू डॉक्टर झालाच पाहिजे, तू इंजिनियर झाला पाहिजे, तू हे झालं पाहिजे असं करू नका. कृपा करू त्याला मोकळेपणा द्या, त्याला फ्री द्या, तरच तो आपला चांगला होईल. नाही तर आज यंग चिल्ड्रेन आत्महत्या करतात, शाळेतून वापस नापासून येतात. याला कारण आपणच आहे. आणि आईवडिलांचं सुधारणं फार महत्त्वाचं आहे. माझ्या आईवडिलांनी मला कधीही मार्क विचारले नाही. परीक्षा देऊन आले का काय झालं, पास झालं, बस झालं, लोक आता झालं शेताचा कामा. आताच ते नाही, तुला मार्क किती आहे, अरे शेतात त्याला तेवढं पडलं, तुला काय कमी आहे. हे कम्पेअर काय करतात. तुमचा मुलगा तुमचा आहे, तो कोणाचा नाही. आणि ते महत्वाचं हे करायला पाहिजे. कम्पेअर करायचं नाही. आता युग बदललंय, कॉम्पिटिशनचं युग आलं. अरे कॉम्पिटिशनवर किती वर्ष, फ्यू इयर्स, हे फार कमी वर्ष नंतर बंद